शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी ही आहे योजना। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी 21 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली। एप्रिल दरम्यान घेतलेल्या थकीत अल्पमुदतीचे पीक कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा या योजनेचा उद्देश आहे। 2015 आणि 2019 ही माफी सप्टेंबर 2019 पर्यंतच्या मुद्दल आणि व्याजासह 2 लाखापर्यंतच्या कर्जांना लागू होते। शेतकरी त्यांचे जमीन क्षेत्र दुर्लक्ष करून ते अल्पभूधारक किंवा अल्पभूधारक असल्यास त्या लाभांसाठी पात्र असतील। माफ केलेली रक्कम रुपये 2 लाखापर्यंत त्यांना कर्ज माफ केले जाईल। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना 30 सप्टेंबर पर्यंत अल्पकालीन पीक कर्ज पुनर्गठन किंवा पुनर्गठित पीक कर्ज कमाल मर्यादेपर्यंत कर्जमाफीचे लाभ दिला जाईल। 30 सप्टेंबर पर्यंत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्दल आणि व्याजासह थकबाकी असलेले पीक कर्ज खाते किंवा पुनर्रचित खाते या सर्व योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजना कर्जमाफी मंजूर जिल्हे: मुंबई, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, ठाणे, जळगाव, अहमदनगर, मुंबई उपनगर, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, परभणी, नागपूर, अमरावती, भंडारा, लातूर, वर्धा, उस्मानाबाद, गोंदिया, बीड, अकोला, बुलढाणा, जालना, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, वाशिम, सांगली, धुळे, कोल्हापूर आणि पालघर। तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट। धन्यवाद।